दरम्यान आव्हाड आणि पडळकरांमधील वाद आजचा नाही तर पावसाळी अधिवेशनात यापूर्वी देखील दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली। 11 जुलैला विधानभवन परिसरात पडळकर जात असताना आव्हाडांनी घोषणा देत पडळकरांना डिवचलं होतं, तर 16 जुलै म्हणजेच विधानभवन परिसरात कारचा दरवाजा लावण्यावरून पडळकर आणि आव्हाडांमध्ये बाचाबाची झाली होती। यावेळी शिवीगाळ देखील झाला होता। या वादावरून आव्हाड समर्थकांनी पडळकरांविरोधात ठाण्यामध्ये आंदोलन केलं होतं। याच वादाचे पडसाद काल विधानभवनात उमटले आणि दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या लॉबीमध्ये भेटले। या राड्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि बावनकुळेंची विधानभवनात भेट झाली। दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली। दरम्यान या राड्यानंतर आव्हाड आणि पडळकर यांच्यामध्ये समेट घडवून आणला असून दोघांमधील वाद मिटल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। आपण पाहतोय या संपूर्ण राड्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि बावनकुळे यांची भेट झाली आणि त्यानंतर पडळकर आणि आव्हाडांमध्ये समेट घडवून आणली असल्याचं बावनकुळे म्हटले। आता हा वाद मिटलेला आहे। मी माननीय जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरशी बोललेलो आहे। मी माननीय अध्यक्षाची चर्चा केली आहे। हा वाद आता मिटलेला आहे। यानंतर असा कुठलाही वाद त्यांच्या दोघांमध्ये होणार नाही आणि कार्यकर्त्यांमध्ये होणार नाही। दरम्यान या राड्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे। याचं अतीव दुःख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे। मी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती हे आवारपूर्ण त्यांच्या अंतर्गत असल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि याविषयी आमचे सगळे नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून मी तुमच्याशी सविस्तर बोलतो। दरम्यान ऋषी टकले हा पडळकरांचा कार्यकर्ता होता। टकलेचे पडळकरांसोबतचे फोटो समोर आले। टकले हा सांगलीच्या पलूस कडेगावचा राहणार आहे। तो हिंदुस्थान शिवमल्हार संघटनेचा सांगली जिल्हाध्यक्ष असल्याची माहिती मिळते। गेल्या 3-4 वर्षात त्याची पडळकरांचा कट्टर समर्थक अशी ओळख निर्माण झाली असून ते पडळकरांसोबत कायम असतो असं बोललं जातंय। मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशनादरम्यान पडळकरांसोबत तो विधानभवनात आल्याचं बोललं जातंय। दरम्यान टकले हा मकोकातील आरोपी असल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। सरळ सरळ नीतींवर हल्ला करण्यात आला आणि त्यांचं प्लॅनिंग मला मारण्याचं होतं। कोण होतं हे माणसं? कोण आहेत? हे काय कार्यकर्ते होते? हे सगळे खुनातले, दरोड्यातले मकोकाचे आरोपी आहेत। मकोकाचे आरोपी विधिमंडळात येतात, हल्ले करतात। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमधील राड्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आज जी घटना विधान भवनाच्या आवारात घडली ही अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे। संसदीय लोकशाहीच्या या मंदिरात अशी घटना घडणं हे कदापि स्वीकारलं जाणार नाही। या संदर्भातला सखोल अहवाल मी मागवलेला आहे। तो बघितल्यानंतर वाचल्यानंतर मी पुढील कारवाई संदर्भातली घोषणा सभागृहात करेन। आणि आता पुढची बातमी पाहूयात। विधानभवन परिसरात काल दुपारी झालेल्या राड्याचे पडसाद रात्रभर उमटले। आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला पोलिसांनी रात्री 12 वाजता विधानभवनात अटक केली। मात्र ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तात्काळ विधानभवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला। या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील दाखल झाले होते। जितेंद्र आव्हाड ठिय्या आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी 1:30 वाजता आंदोलकांची धरपकड केली। जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली होती। पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचत बाहेर काढलं आणि नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन गेले। दरम्यान ज्यांना मारहाण केली त्यांनाच पोलीस पकडून नेत आहेत, मात्र ज्यांनी मारहाण केली त्यांना सोडून दिलं अशी तक्रार जितेंद्र आव्हाड यांनी केली। त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री विधानभवन परिसरात आव्हाड आणि पडळकरांमध्ये झालेल्या वादाचे पडसाद उमटले। स्थिती चांगली आहे, पण मला माहिती आहे 3 महिन्यापूर्वी त्याच्या पोटाचं ऑपरेशन झालं होतं। पोटामध्ये काही त्याच्या गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन झालं होतं। त्याच्यामुळे त्याचं पोट दुखतं आहे आणि ज्या पद्धतीने मारला
मला भीती वाटते की काही रक्तस्राव वगैरे आतमध्ये झाला असेल, तर मी डॉक्टरला सांगून आलो त्याला व्यवस्थित तपासून. ठीक सर, थँक्यू सर. ठीक आहे सर, थँक्यू. ही दोन दृश्य आपण पाहतोय. तर विधान भवन परिसरात काल दुपारी राडा झाला आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला रात्री पोलिसांनी अटक केली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवन परिसरात ठिय्या मांडला. पोलिसांची गाडी अडवून ठेवली होती जितेंद्र आव्हाड यांनी. नितीन देशमुख याला पोलिसांनी अटक केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांसमोरच ठिय्या मांडला असल्याची ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय. काल दिवसभर हा सगळा राडा झालेला आहे. काल दुपारी विधान भवन परिसरातल्या लॉबीमध्ये राडा झाला आणि त्यानंतर रात्री नितीन देशमुख याला अटक करण्यात आली आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड लगेचच विधान भवन परिसरात पोहोचले. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले होते. जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांसमोरच ठिय्या दिला आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख याला रात्री काल अटक करण्यात आली आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेले पाहायला मिळाले. विधान भवन परिसरात काल दुपारी झालेल्या राड्याचे पडसाद हे खरं तर रात्रभर उमटले. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला पोलिसांनी रात्री 12 वाजता विधान भवनात अटक केली. मात्र ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तात्काळ विधान भवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर त्यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील दाखल झाले होते. जितेंद्र आव्हाड हे ठिय्या आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी 1:30 वाजता आंदोलकांची धरपकड केली. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली होती. अगदी आझाद मैदान असेल, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन असेल, त्यानंतर थेट तुम्ही जे रुग्णालयात आलात, काय सांगाल? एक तर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला फसवलंय. आमचं फक्त एवढंच मत होतं की 1.5-2 महिन्यापूर्वी नितीन देशमुख यांचं एक ऑपरेशन पोटाचं झालं होतं. पोटाला तुम्ही आत्तासुद्धा बघितले टाके आहेत आणि तिथंच आज दुपारी जेव्हा मारामारी झाली होती, जे गुंड आले होते बाहेरून आणले होते, तर त्या ठिकाणी पोटावर मार आला होता. ब्लिडिंग असेल असं आमचं मत होतं आणि कार्यकर्त्यांसाठी आव्हाड साहेब हे विचारत होते पोलिसांना. आम्हाला फक्त विचारायची तब्येत कशी आहे, काय परिस्थिती आहे आणि ह्याच्यासाठी आमचे 3-4 तास तिथं घालवले आणि त्याच्यात मग आता आम्ही यांना भेटलो. नितीन देशमुखांची तब्येत ठीक आहे, पण हा टोटली अन्याय आहे. भेदभाव मोठ्या प्रमाणात केला गेला आहे आणि सत्तेचा वापर हा दुर्दैवाने या विधिमंडळामध्ये झालाय. भेदभाव बाहेरून गुंड आणून आव्हाड साहेबांना मारण्याचा प्रयत्न तिथं केला होता, पण आव्हाड साहेब तिथं सापडले नाही म्हणून नितीन देशमुखांना तिथं मारलं. हे अतिशय दुर्दैव आहे, काळा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी. तर हा सगळ्यांसाठी काळा दिवस आहे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला म्हणजेच नितीन देशमुखला रात्री पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर रात्रभर जितेंद्र आव्हाड यांनी ठिय्या दिला.